माता चंचुलीने भगवान परमात्म्याची शिव कथा श्रवण केली। श्रवणाच्या मिसे बैसावे येऊन साम्राज्य भवनी सुखेन श्रवण केले। परिणाम असं झालं की ज्या वेळेला माता चंचुलीने तो देह जसा ठेवला, देह ठेवल्याबरोबर ही असलेली माता चंचुला सद्गती प्राप्त झाली, चांगली गती प्राप्त झाली। शिव लोकांमध्ये जागा मिळाली, ऐका। आणि शिव लोकांमध्ये कुठली जागा मिळाली? माता पार्वती देवीची सखी म्हणून राहायला लागली। कशामुळे? भगवान परमात्म्याची शिव कथा श्रवण केली, माता चंचुलीचं उद्धार झालं। ऐका महाराज, आणि पार्वती मातेच्या बरोबर ज्या वेळेला सखीचं पद, सखी म्हणजे मैत्री, कैलासामध्ये जागा मिळाली, माता पार्वती देवीच्या बरोबर सखीचं पद प्राप्त केलं आणि सखी म्हणून राहायला लागली। आणि एक दिवस सखी या नात्यानं, ऐका, आपली सुद्धा एक गंमत अशी आहे, आपल्याला जर एखादा दुःख झालं किंवा आनंद झाला, दोन गोष्टी असतात। मग आपल्याला असं वाटतं आता सांगावं का कधी सांगावं, कोणाला सांगू ना कोणाला नाही, बरोबर आहे की नाही? आपलं मन राहत नाही। मग कमीत कमी नाही काही तर गल्लीत तर निघन पाहिजे अपेक्षा होती, आणि उगाच झटका द्यायचा नाकाला, उगाच असं, आणि मग म्हणतच बायांची जात नाही, गेलं लक्ष आणि म्हणजे सरपंचाला नाकातील नंदी करून केलीच तो म्हणे, तो नाही म्हणजे बाया दिवाळीलाच माध्यमातून अशा प्रकारे उद्धार झालेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने जे असलेले महात्मा Bye.
अधिकार संपन्न असलेले सूतजी सौनकांना त्या ठिकाणात कथा सांगतात की खऱ्या अर्थाने भगवान शिवच्या कथेने कर्मदृष्टी ब्राह्मण जरी असलं तरी सद्गती अशा प्रकारे मिळालेली आहे. पुढे भगवान परमात्म्याच्या कथेने कुणाकुणाचा उद्धार झाला ही कथा आधीच्या आपण झाकीच्याही आणि कथेच्या माध्यमातून श्रवण केलं. उद्या महर्षी नारदांनी किती प्रयत्न केला आणि महर्षी नारदांना कसं शाप मिळालं ही उद्या झाकी बघायची आहे. उद्या तिसरा दिवस आहे ना, आणि म्हणून महर्षी नारदजी मी तुम्हाला शिवपुराण कथेच्या व्यतिरिक्त काही भेसळ सांगणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं की कुठल्या कुठल्या कथा कशा कशा कथा येतात. उद्या भगवान महर्षी नारदजी यांची झाकी राहील आणि त्यांना सोबत 2-4 झाक्या त्या ठिकाणात राहतील. आगे आगे देखो होता है संतांची पायी हा माझा विश्वास.